मंडळी, सर्वात आधी तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे किंवा अशा कोणकोणत्या छोट्या छोट्या चुका आहेत ज्यामुळे आपले केस गळतात तेच आपण आजच्या भागात बघणार आहोत। तर सुरू करूया। नंबर 1, योग्य पोषणयुक्त आहाराची कमी। आपल्या शरीरात जेव्हा आपण भरपूर प्रमाणात जंक फूड खात असतो, बाहेरचं तळलेलं तेलकट तिखट पदार्थ खात असतो, त्याचा परिणाम कुठे ना कुठे आपल्या केसांवर सुद्धा होतो। त्यामुळे योग्य प्रथिने योग्य आहार घेणं फार गरजेचं आहे। त्यामुळे डाळी, अंडी, मासे, उकडलेले कडधान्य, मोड आलेले उकडलेले कडधान्य, या सगळ्या गोष्टी, परत पालेभाज्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आहारात म्हणजे आपल्या रोजच्या डेली रुटीन मध्ये आपल्या आहारात जेवणात समाविष्ट करणं गरजेचं आहे। शिवाय जर आता थंडी सुरू आहे तर बऱ्याच लोकांनी पाणी सुद्धा कमी केलं असेल, तर त्यामुळे काय होतं, आपली त्वचा सुकते, परत त्याचे परिणाम आपल्या केसांवर सुद्धा होतात। तर त्यामुळे 8 ते 10 ग्लास पाणी तुम्ही दररोज प्याच। नंबर 2, दररोज किंवा अति प्रमाणात केस धुणे। केस धुण्यासाठी खूप जास्त गरम पाण्याचा वापर करणे, शिवाय रासायनिक शॅम्पू ज्याच्यामध्ये भरपूर रासायनिक केमिकल आहेत असे प्रकारचे शॅम्पू वापरणे, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपली केस गळतात, केस गळायला लागतात आपले। तर करायचं काय की आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळाच केस धुवायचे आणि छान कोमट पाण्याने केस धुवायचे। खूप जास्त गरम पाणी घ्यायचं नाही, कारण तुम्ही जितकं जास्त गरम पाणी घेता केस धुण्यासाठी, ते काय होतं, केसांची मुळं कमजोर होतात आणि त्यामुळे केस गळायला लागतात। तर त्यामुळे कोमट पाण्याने केस धुवायचे आणि जास्त केमिकल किंवा भरपूर केमिकल युक्त असा शॅम्पू वापरायचा नाही। नॉर्मल ज्याच्यामध्ये कमीत कमी केमिकल असतील किंवा तुम्ही नॅचरल शॅम्पूकडे वगैरे वळू शकता, त्यामुळे आपले केस गळणं थोडं कमी होतं। नंबर 3, तिसरी चूक जी आपल्या सर्वांकडून होते ती, जेव्हा केस आपले ओले असतात तेव्हा आपण खूप त्याला जोरजोरात घासत घासत पुसतो, शिवाय त्या ओल्याच केसांवर आपण कंगवा फिरवतो आणि ते जटा किंवा काय असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। तर तसं न करता केस कधी धुवून झाल्यानंतर सावकाश हळूवार हाताने पुसायचे। शक्यतो तुम्ही त्यातलं पुसून थोडंसं पाणी काढून टाका आणि केस थोडेसे मोकळे ठेवलात तुम्ही तर ते आपोआप व्यवस्थित सुकतील। खूप जास्त असे करून झाडण्याची गरज नाहीये, त्यामुळे केसांवर ताण पडतो आणि केस तुटतात। आणि लगेच ओल्या केसांवर कंगवा वगैरे फिरवायला जाऊ नका, स्पेशली जर त्याच्यात जटा असतील। शक्यतो कधीही केस धुण्याच्या आधी तुम्ही त्याच्यातली जटा, गुंता जो काही असेल तो सगळं काढा, जेणेकरून तुम्हाला केस धुतल्यानंतर, केस वॉश केल्यानंतर तुम्हाला ते ओल्या केसांवर जोरजोरात फणी हे करण्याची गरज नाही पडणार, जटा सोडवण्याची, गुंता सोडवण्यासाठी जोर लावण्याची गरज नाही पडणार आणि त्यामुळे केस गळणं कमी होईल। कारण खूप लोक असं करतात, मी बघितलंय की ओल्या केसांवर त्या जटा सोडवतात का, आता लवकर सोडाव्यात म्हणून। तुमच्या गुंता जरी लवकर सुटत असला तरी त्यामुळे तुमचे भयंकर केस गळतात। नंबर 4, जर तुम्ही जास्त मानसिक तणावात असाल किंवा कुठल्याही गोष्टीचा अति ताण घेत असाल, ओव्हर थिंकर असाल किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत असाल, खूप खोलवर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न वगैरे करत असाल, तर त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होतो, तसा तुमच्या केसांवरही होतो। त्यामुळे खूप जास्त कुठल्याही गोष्टीचा ताण घेऊ नका। त्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन घ्या आणि 8 तासाची, कमीत कमी 8 तासाची पूर्ण व्यवस्थित शांत झोप घ्या, जेणेकरून तुम्ही आतून शांत राहाल आणि त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होणार नाही। नंबर 5, जर तुम्ही चुकीची हेअरस्टाईल करत असाल किंवा तुम्ही सतत तुमचे केस खूप जास्त घट्ट बांधून ठेवत असाल, तर त्यामुळे आपली मुळं खेचली जातात आणि त्यामुळे सुद्धा केस गळती वाढते। शिवाय जर तुम्हाला खूप जास्त केमिकल ट्रीटमेंटची सवय असेल किंवा तुम्ही सतत हेअर ड्रायर, ब्लो ड्राईंग किंवा हेअर स्ट्रेटनिंग करणारे प्रोडक्ट्स वापरत असाल, तर त्यामुळे काय होतं, त्या हिटमुळे आपले केसांची मुळं कमकुवत होतात आणि त्यामुळे ही केस गळायला सुरुवात होते। तर तसं न करता एखादं सैलसर हेअरस्टाईल करायची, जेणेकरून केस खूप जास्त ताणले जाणार नाही आणि या ज्या केमिकल ट्रीटमेंट्स किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत हेअर ड्राईंगचे वगैरे, तर ते सतत वापरू नका किंवा हे ज्या केमिकल्स ट्रीटमेंट वगैरे आहेत त्या सतत करू नका। त्यामुळे केसांची मुळं भयानक कमकुवत होतात आणि तुमचे केस भयानक गळतात। नंबर 6, केसांना कधीच तेल न लावणे। म्हणजे ही सवय मलाही होती, मी ती बदलली आहे।
कारण तुम्ही जेव्हा असा विचार करता की माझ्या केसांना तेलाची गरज नाही, असं नसतं. तुमच्या केसांच्या मुळांना खाऊची गरज असतेच. तर त्यामुळे आठवड्यातून एकदा कोमट तेलाने तुमच्या केसांना छान मसाज करा. छान मस्त बोटांनी ती सगळी तेल सगळ्या बाजूने लावा. छान मस्त कोमट तेलाने हे करा. तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि तुमच्या केसांच्या मुळांनाही थोडं पोषण मिळेल. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की जेव्हा आपले स्प्लिट एंड्स येतात तर आपण कापायला ते टाळाटाळ करतो. स्प्लिट एंड्स म्हणजे दोन तोंडी केस येतात, तर ते आपण कापायला टाळाटाळ करत राहतो. तर तसं न करता दर 2 महिन्याने 3 महिन्याने तुमचे केस ट्रिम करा, जेणेकरून ते स्प्लिट एंड्स निघून जातील आणि दुसऱ्या तुमच्या केसांच्या वाढीला वाव मिळेल. नंबर 7, धूळ, प्रदूषण किंवा अति कडक उन्हात जर तुम्ही सतत जात असाल तर त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होतो. तर जेव्हा पण तुम्ही बाहेर जाल तेव्हा स्कार्फ नक्की वापरा. तुमचे केस कॅपने किंवा तुमच्या स्कार्फने व्यवस्थित झाकलेले असू द्या, जेणेकरून त्याचा उन्हाचा प्रदूषणाचा परिणाम त्या केसांवर कमी होईल. नंबर 8, तुम्ही वापरत असलेला कंगवा वेळोवेळी स्वच्छ करत चला, कारण त्याच्यात अडकलेली घाण, धूळ ते सगळं पुन्हा पुन्हा तुमच्या केसात जात राहतं आणि त्यामुळे तुमची मुळं ब्लॉक होतात आणि मुळं ब्लॉक झाली की त्यांना श्वास घ्यायला मिळत नाही. तर त्यामुळे ते सगळं वेळोवेळी क्लीन करत जा, तुमचा कंगवा वगैरे. आणि दुसरी महत्वाची अशी गोष्ट म्हणजे केस गळण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे तुमच्या शरीरातील हार्मोनल चेंजेस किंवा जर काही आजार असेल, आजारपणा सुद्धा केस भयंकर जातात. तर अशा ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे हे वरचं सगळं तर मी फॉलो करते पण तरी माझे केस गळतायत, तर एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकदा त्यांना भेटा, त्यांना विचारा की काय आहे, काय प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही म्हणजे वेळीच तुम्हाला कळेल की काय रिझन आहे तुमचं केस गळण्याचं आणि त्यावर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू शकाल. तर या सगळ्या गोष्टी करून तुम्ही तुमचे केस वाचवू शकता. म्हणजे माझे तर भयंकर केस गळलेले आहेत आणि त्याच्यानंतर हळूहळू कळलंय की कशा कशामुळे गळतात आणि त्या भयंकर चुकांमधून मी शिकत त्या चुका हळूहळू कमी करत करत आता थोडे कमी गळतायत केस. तर अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.